जय जय रघुवीर समर्थ. श्लोक. सदा विषयो चिंतिता जीव झाला, अहंभाव अज्ञान जन्मास आला. विवेके सदा स्वस्वरूपी भरावे, जीवा उगमी जन्म नाही स्वभावे. अर्थ. कायम भौतिक विषयाच्या जास्तीचे विचाराने जीवाला चिंतित झाला, म्हणजे त्यामुळे अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण झाले. सगळा गोंधळ उडाला. मनाची विचलित म्हणजे स्थिर नसलेली परिस्थिती निर्माण झाली. अहंभाव म्हणजे ताठमना, मीपणा निर्माण झाला. हा स्वभाव थोडा बाजूला सारावा आणि विवेकाने, सुविचाराने आपले मन सदा स्वस्वरूपी भरावे. आणि जीवा उमगे म्हणजे जीवाला समजते की जन्म आपल्या स्वभावे नाही. मनामध्ये परमेश्वराबद्दल निस्वार्थ प्रेम आणि भक्ती आपण ठेवावी, असा अर्थ या श्लोकामधून श्री समर्थ संत रामदास स्वामी यांनी सांगितलेला आहे. ते म्हणतात की आपण कायम भौतिक विषयाच्या विचाराने जीवाला उगाचच चिंतित करतो, त्यामुळे आपल्या मनाला उगाचच त्रास निर्माण करून घेतो. हे सगळे अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण करतात. या विषयामुळे आपल्या मनाची सगळी गोंधळाची परिस्थिती निर्माण होते. मन विचलित होते, ते स्थिर राहत नाही, कशातही मन आपले रमत नाही. अशा दुर्दैवी परिस्थितीमध्ये आपल्याला काही सुचत नाही आणि त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये संकटे निर्माण होतात. म्हणून आपण आपला स्वभाव थोडा रागीट स्वभाव असेल किंवा आपल्याला एखादी वस्तू स्वार्थीपणाने पाहिजे असेल, हवी असेल, तर ती आपण बाजूला ठेवून थोडा विवेकाने, सुविचारे विचार करून स्वस्वरूपी भरावे आणि आपण जो योग्य मार्ग आहे तो निवडावा. आणि आपल्या जीवाला असे समजते की उगाच स्वार्थीपणा करून आपल्याला काहीही मिळणार नाही. त्याउलट आपण योग्य विचार करावा आणि योग्य मार्ग निवडावा आणि कायम परमेश्वराची भक्ती करावी, उपासना करावी आणि तो आपल्याला संकटातून कायम निवारतो, संकटातून मार्ग दाखवतो. म्हणून आपण सदैव भक्ती करावी, अध्यात्म करावा, नामस्मरण करावे. जय जय रघुवीर समर्थ.